राजधानी दिल्लीच्या जवळ असलेल्या नोएडामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचं उघड झालं आहे। प्रसिद्ध यूट्यूबर दीपक नागर याची 7 जणांनी हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे। आरोपींनी दीपकला घरून बोलावून घेतलं। दनकौर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय कुमार सिंग यांनी मंगळवारी 30 जानेवारीला सांगितले की दीपक नागरचे वडील बलबीर यांनी काल रात्री पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की मनीष, प्रिन्स, विकी, विजय, योगेंद्र, कपिल आणि मिंकू यांनी त्यांचा मुलगा दीपक याला 28 जानेवारीला घरातून बोलावून आपल्याबरोबर नेलं होतं। बलबीर यांनी तक्रारीत असंही म्हटलं आहे की आरोपींनी त्यांच्या मुलाला दारू पाजली, त्याला मारहाण केली। त्या मारहाणीमुळे तो गंभीरपणे जखमी झाला। याच गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी ग्रेटर नोएडा इथल्या यथार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला।